एक होता ससुल्या, गोंडस आणि भित्रा. या सशाची पुढे काय गंमत झाली ते आता पहा. एका जंगलातून हा ससा चालला होता. तेवढ्यात त्याला वाटेत कोल्हा दिसला. त्या धूर्त कोल्ह्याला बघून ससा खूपच घाबरला. इकडे पळू का तिकडे पळू अगदी असे झाले त्याला. पळणं तर सोडाच, पण भीतीने त्याचे पायच लटपटू लागले. मग काय, त्याने शेवटी देवाच्या धावा सुरू केल्या. देवाला म्हणाला, देव बाप्पा, मी या कोल्ह्याला बघून खूप घाबरलो रे. त्याने माझी शिकार केली तर मला बाबा कोल्हाच बनव, म्हणजे माझी शिकारच होणार नाही. मग काय, देवाने तथास्तु म्हटले आणि सशाचा कोल्हा झाला. ससा रूपी कोल्हा इकडे तिकडे बिनधास्त भटकू लागला. पण थोडेच पुढे गेल्यावर दिसला ना वाघोबा. मग काय, ससा रूपी कोल्हा पुन्हा घाबरला आणि वाघोबाला बघताच रडू लागला. देव बाप्पा, मला तर वाघच बनव रे बाबा, म्हणजे माझी शिकार होणार नाही. मग काय, देवाने त्याला आता वाघोबा बनवले. आता बघा मुलांनो, ससोबाचा कोल्हा झाला, कोल्ह्याचा वाघोबा झाला, पण भित्रेपणा काही जाईच ना. आता हा वाघोबा मोठा तोऱ्यात जंगलातून चालू लागला. पण पुढे गेल्यावर काय झाले, जंगलाचा राजा सिंहच वाटेत उभा राहिला. तो भला मोठा सिंह आणि त्याची ती आळाळ बघून ससारूपी वाघ चुप्पच बसला. तो इतका घाबरला की परत देवाच्या धावा करू लागला. आता मला सिंहच बनव रे बाबा. आता मात्र बाप्पाने त्याला सिंह न बनवता शेवटी ससाच बनवले. हे पाहून तो अजूनच रडू लागला. असे का रे केले देवा. देव म्हणाला, अरे प्रत्येक वेळेस रूप बदलून काय होणार, तुझ्या अंगात हिम्मत हवी. जेव्हा समोर सिंह होता तेव्हा तू तर वाघ होतास, हे तू कसे विसरलास. हे ऐकून सशाला आता मात्र आपली चूक समजली आणि आजपासून मी धीटपणे वागेन अशी त्यांनी देव बाप्पाला कबुली दिली.